नमस्कार, मी राहुल जमाते आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे शाळा नोंदणी। तर शाळा नोंदणीला 19 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जर 19 जानेवारी पर्यंत जर शाळांची नोंदणी पूर्ण झालेली नाही तर शाळा नोंदणीला मुदतवाढ सुद्धा देण्यात येऊ शकते। तर शाळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर या चालू 2026-27 या वर्षामध्ये जर तुम्हाला तुमच्या पाल्याचे ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्या एरियामध्ये कोणकोणत्या शाळा आरटीई अंतर्गत समाविष्ट आहे व कोणकोणत्या शाळांमध्ये किती जागा आहे व तुमच्या पाल्याचे आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी किती वय असणे गरजेचे आहे हे स्वतः तुम्ही तुमच्याच मोबाईलने चेक करू शकता। तर ते कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर तर बघा, इथे सर्च बार मध्ये आरटीई ऍडमिशन 2026-27 असं आपल्याला सर्च करायचं आहे आणि असं सर्च केल्यानंतर सर्वात वरती student.maharashtra.gov.in अशी अधिकृत वेबसाईट आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर student.maharashtra.gov.in अशी अधिकृत वेबसाईट पोर्टल इथे ओपन होईल। इथे आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हे जे 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साइड यावर क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप मोडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे। तर डेस्कटॉप मोडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। तर झूम केल्यानंतर इथे लिस्ट ऑफ स्कूल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपला स्टेट म्हणजे राज्य ऑटोमॅटिक इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर त्यानंतर इथे आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। तर जिल्हा निवडल्यानंतर बाय ब्लॉग किंवा बाय नेम म्हणजे तुम्हाला नावाने सर्च करायचं असेल तर माय नेमवर किंवा ब्लॉग म्हणजे आपल्या एरियातल्या शाळा आपल्याला चेक करायचं आहे, त्यासाठी आपल्याला बाय ब्लॉग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बाय ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर इथे आता आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे म्हणजे आपला ब्लॉग निवडायचा आहे। तर यावर क्लिक करून आपला जो तालुका आहे तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे। तर आता आपला तालुका आपण निवडलेला आहे आणि आपल्याला पूर्ण शाळाची माहिती चेक करायची असेल तर ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर आपल्याला आरटीई अंतर्गत कोणकोणत्या शाळा आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे, त्यासाठी आरटीई या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आरटीई इयरली इथे दाखवण्यात आलेला आहे। तर त्यानंतर थोडंसं आणखी आपल्याला झूम करून घ्यायचं आहे आणि बघा इथे इथे लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्ट ब्लॉग हे जे लाल पट्टी दिसत आहे या पट्टीच्या वर थोडंसं वर इथे आपल्याला इथे ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक होत नाही आहे तर बघा बरोबर आपल्याला थोडंसं वर इथे क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्या एरियामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किती शाळा आहे हे इथे ओपन झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला इथे 4 शाळा दाखवत आहे। तर या शाळामध्ये किती जागा आहे ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचे आहे। तर बघा सर्वात वरती पहिल्या शाळेमध्ये किती जागा आहे हे आपल्याला चेक करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे त्या शाळेबद्दल संपूर्ण माहिती ओपन झालेली आहे आणि त्या शाळेमध्ये कितव्या वर्गापासून कितव्या वर्गापर्यंत आरटीई अंतर्गत ते सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं वर स्क्रोल करून घ्यायचं आहे। वर स्क्रोल केल्यानंतर त्या शाळेमध्ये एंट्री कितव्या वर्गापासून म्हणजे कितव्या वर्गापासून इथे ॲडमिशन दिल्या जाते ते स्टँडर्ड इथे दाखवण्यात आलेले, म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून इथे आरटीई अंतर्गत ॲडमिशन दिल्या जात आहे। तर त्यानंतर मिनिमम एज म्हणजे कमीत कमी वय किती असायला पाहिजे ते सुद्धा इथं दाखवण्यात आलेलं आहे। तर मिनिमम एज दाखवण्यात आलेले आहे, त्याचबरोबर मॅक्सिमम एज म्हणजे इयर 7 म्हणजे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस
हे मॅक्सिमम वर्ष इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर बघा RTE अंतर्गत जागा 12 जागा इथे आहे, म्हणजे 12 वॅकन्सी आहे या शाळेमध्ये. तर या शाळेचं आपल्याला लोकेशन सुद्धा चेक करायचं असेल तर इथे बघा चेक ॲड्रेस लोकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक करून या शाळेचं आपण लोकेशन सुद्धा आपल्याला चेक करता येणार आहे. तर ही शाळा कोणत्या एरियात आहे आणि ते त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला चेक करता येणार आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या शाळेची माहिती बघायची आहे, तर या दुसऱ्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे आणि त्यासुद्धा शाळेची माहिती इथे ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण RTE अंतर्गत कोणकोणत्या शाळा आहे आणि त्यासाठी किती वय असायला पाहिजे आहे आणि यामध्ये कोणकोणत्या शाळेमध्ये किती जागा आहे हे आपण आपल्याच मोबाईलने स्वतः चेक करू शकतो. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मी राहुल जवदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.